जय श्रीराम, जय गुरुदेव. चला, रोजच्या प्रमाणे आपण प्रार्थना म्हणूया आणि आपल्या या सत्राला सुरुवात करूया. सगळ्यांनी हात जोडून घ्या, डोळे मिटूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय गुरुदेव. हळूहळू डोळे उघडूया. आपण भक्त प्रल्हादाची गोष्ट ऐकतोय. भक्त प्रल्हाद त्याच्या वडिलांचा वध झाल्यानंतर त्यांनी ठरवलं श्री विष्णूंना शरण जायचं आणि विष्णूची पूजा करायची, त्याचीच आराधना करायची, त्यांचीच भक्ती करायची. आणि त्यासाठी प्रल्हादानी मनातच विष्णूचं रूप साठवलं आणि विष्णूची पूजा करायला सुरुवात केली. विष्णूची पूजा करताना स्वतःला जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा त्या रूपात किंवा त्या स्वरूपात जाणं आवश्यक आहे. आणि अशा कल्पनेने प्रल्हादानी स्वतःला, जे आपण मानस पूजा काल बघितली, त्यामध्ये ही मानस पूजा करताना मी स्वतः विष्णू आहे, हे माझं स्वरूप आहे असं समजून आणि मग पुढे ही मानस पूजा पूर्ण केली. संपूर्णपणे विष्णूमय स्वतःला करून घेतलं. सगळं स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या हृदयात, श्वासात, प्रत्येक ठिकाणी भगवान विष्णू, ओम नमो नारायणाय ह्या वाक्याचा जप, हे सतत त्याचं असं स्वरूप त्यांनी आपलं भक्तिमय केलं. आणि इतकंच करून थांबलं नाही, तर राज्यकारभार करताना त्यांनी आपल्या राजवाड्यातच विष्णूंची मूर्ती पण स्थापन केली आणि तिची नित्यनेमानी अतिशय श्रद्धापूर्वक पूजा करायला लागला. जसा राजा, यथा राजा तथा प्रजा, जसा राजा वागायला लागला तशीच त्याची प्रजा. हे सगळे जे कोणी दैत्य होते, असुर होते, त्यांनी सुद्धा विष्णूची पूजा करायला सुरुवात केली. त्यांच्यामध्येही भगवान विष्णूंप्रती अतिशय आदर निर्माण झाला, भक्तिभाव निर्माण झाला. आणि अशा रीतीने हे सगळं असुर राज्य, हे सगळं विष्णूमय होऊन गेलं. त्यांची पण भगवान विष्णूंवरती श्रद्धा बसली. आता जेव्हा देवही विष्णूंची आराधना करतात, राक्षसे विष्णूंची आराधना करतात, तर ही बातमी देवलोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांना सगळ्यांनाच, देवांना आश्चर्य वाटलं की हा काय प्रकार आहे. म्हणजे आम्ही करतो ठीक आहे, आणि हे राक्षस म्हणजे आमचे शत्रू, भगवान विष्णूंचे शत्रू, तर हे शत्रू असले तरी त्या विष्णूची कशी काय आराधना करतात, यांनी आपला धर्म कसा काय सोडून दिला. त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारे विचार केला, पण त्यांना काही हे सुचलं नाही. शेवटी ते स्वतः भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णू भगवानांना म्हणाले की हे सगळं आश्चर्य आहे की जे तुमचे शत्रू आहेत ते आज तुमची पूजा करायला लागले, तुमच्या भजनात रममाण होत आहेत. तर ह्यांचं काही कटकारस्थान तर नाही. एरवी तर यांनी सगळ्या ऋषींना, देवांना त्रास द्यायला पाहिजे, तर कुठेतरी काहीतरी गडबड आहे. मुळात हे राक्षस, यांचं सगळं जन्म हा कुकर्म करण्यात, उर्मटपणामध्ये असा जायला हवा. आणि अशा रीतीने त्यांचं जीवन हे एकीकडे, आणि आज तुम्हाला मान देत आहेत, तुमची पूजा करतायत. जी विष्णू भगवानची भक्ती ही जी सहजासहजी प्राप्त होत नाही, जिला अनेक जन्म, अनेक पुण्य हे असतात तेव्हाच ती प्राप्त होते, तर अचानक यांच्यामध्ये ती कशी काय उदयाला आली.
या ठिकाणी हे काहीतरी गडबड आहे. त्यांनी जसं असायला हवं तसंच असायला हवं. त्यांनी काही अशी भक्ती वगैरे करायला नको. हे सगळं देवांचं ऐकलं आणि त्याच्यावर भगवान विष्णू म्हणाले की म्हणजे तुम्ही काही चिंता करण्याचं कारण नाही. तो प्रल्हाद त्यांचा राजा, तो भक्ती करतोय म्हणून त्याची प्रजा पण तशीच वागते. आता त्यांनी माझी भक्ती करणं हे काही गैर नाही. त्याचा हा मोक्षप्राप्तीचा असल्यामुळे शेवटचा जन्म आहे. कल्पांतापर्यंत तो राहील आणि त्याच्यानंतर तो मुक्त होईल. तर तो मोक्षार्थी असल्यामुळे त्याला हे सगळं राज्य वगैरे या गोष्टींमध्ये विशेष सुख वाटत नाही आणि म्हणून त्यांनी ही भक्ती आरंभलेली आहे. ही त्याच्यामध्ये तिचा भक्तीचा उदय झालेला आहे. त्यामुळे तो आता पुन्हा तुमच्याशी युद्ध करणं, पुन्हा कुठले भोग घेणं या भानगडीत पडणार नाही. तो सरळ सरळ केवळ आपल्या श्रद्धेमध्ये राहील. आता तुम्हाला जे दैत्यांचं वर्तन असं चुकीचं वाटतं आहे तर तसंही नाही. कारण एखादा मनुष्य प्रथम चांगला सद्गुणी असेल आणि नंतर तो त्याचे गुण चालले गेले, गुणहीन झाला, तर तो क्रम हा थोडा अनर्थकारक आहे, वाईट आहे असं समजू शकतो. परंतु एखादा वाईट आहे आणि त्याला बुद्धी झाली आणि तो चांगला वागायला लागला तर त्याच्यामध्ये काही गडबड नाही. म्हणजे ते चांगलंच आहे. कारण शेवटी प्रगती होणं हे सगळ्यांसाठी चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या बाबतीत चिंता करू नका. ते चांगल्या मार्गाला राहतील. तुम्ही आपल्या आपल्या उद्योगाला लागा असा विचार देवांना सांगून मग त्याच्यानंतर सगळे देव हे आपल्या आपल्या उद्योगाला लागले. आणि तेव्हापासून त्यांना प्रल्हादाबद्दल प्रेम पण वाटायला लागले. कारण ज्या प्रल्हादाबद्दल भगवान विष्णूंना प्रेम वाटतंय त्याच्याबद्दल बाकीच्यांना प्रेम वाटणं ही काही विशेष गोष्ट नाही. आता इकडे प्रल्हाद हा अतिशय मनापासून, अंतःकरणापासून भगवान विष्णूंची आराधना करत होता आणि त्याच्या मनामध्ये संपूर्ण विवेक, वैराग्य ह्या सगळ्या गोष्टी आल्या. कुठल्याही सुखासाठी विशेष म्हणून असं त्याला प्रयत्न करेन असा झाला. ते सोडून दिले त्यांनी आणि जे काही राज्य असेल चालवायचं ते तो आपल्या आपल्या स्थितीमध्ये चालवत होता. परंतु हळूहळू त्याच्या या सगळ्या प्रकारामध्ये जे नेहमी एक पूर्वसंस्कारांमुळे काही असेल तर थोडे असे अडथळे असायचे की कधी भक्ती, कधी विचार आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं जीवन पुढे जायला लागलं. थोडी मनाची अवस्था अशी दोलायमान झाली. त्या ज्या भोगांच्या सगळ्या संकल्पना होत्या त्या काही पूर्ण नष्ट झाल्या नव्हत्या. आणि ह्या अशा स्थितीमध्ये भगवान विष्णूंनी त्याची अवस्था बघितली. त्यांच्या लक्षात आलं की याला संपूर्ण समर्पित होऊन भक्ती करायची आहे. परंतु कुठेतरी अजून पूर्वसंस्कार किंवा जे काही थोडीशी इच्छा असतील त्या त्याला अडवत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये भगवान विष्णू त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला वर मागायला सांगितलं. जेव्हा भगवान विष्णू समोर आले तेव्हा प्रल्हादानी त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. ते स्तुतीचं संपूर्ण गीत इथे दिलेलं आहे, पण ते आज आपण बघणार नाही. आपण ते जमलं तर उद्या बघू, कारण ते बरंच आहे. आणि ह्यानंतर भगवंताची स्तुती केल्यावर ते परमेश्वर त्याला प्रसन्न झाले आणि त्यांनी म्हटलं भगवान विष्णूंनी की तुला काय हवं ते माग. तू असं काही माग की जेणेकरून तुझे दुःख हे कायमचे नष्ट होतील. तर त्यावर प्रल्हाद म्हणाला की तुम्ही तर सगळ्यांच्याच आत बाहेर आहे, सगळ्यांनाच तुम्ही ओळखता आणि त्यांना जे काही हवं ते इच्छा निर्माण करणारे आणि त्यांचे फळं देणारे सुद्धा तुम्हीच आहात. त्यामुळे मी काय इच्छा करावी हे मला कळण्यापेक्षा तुम्हीच अशी काहीतरी मला वर द्या की जे सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यांनी पहा किती हुशार आहे. आणि असं नाही म्हटलं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्यांनी सरळ सरळ एखादा लहान आणि अतिशय गुणी बालक असतो तो आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा जे माझ्यासाठी योग्य आहे तेच करा. तसं त्यांनी आपला सगळा जीवनाचा जो काही भार असेल तो भगवान विष्णूंवरती सोपवला आणि त्यांना म्हणाला की तुम्हाला जे योग्य वाटतं माझ्यासाठी तेच द्या. आम्ही नेहमी या बाबतीत सांगत असतो की एखादी मोठी पूजा असेल किंवा काही असेल किंवा आपण आपल्या गुरूंकडे कधी काही मागत असू त्यावेळेस या गोष्टीचं भान हे ठेवलं पाहिजे की आपल्याला काहीतरी हवं असतं. आपण म्हणतो की माझ्या जीवनात असं असं होऊ द्या, डोळे मिटून अगदी मनापासून प्रार्थना करतो.
आणि त्या प्रार्थनेच्या वेळेस आपण गुरूंना सारखं विनंती करत असतो की माझं हे होऊ द्या, ते होऊ द्या, ते होऊ द्या, ते होऊ द्या. पण जे थोडे जाणते असतात, थोडे याच्यातून गेलेले असतात, त्यांना माहिती आहे की आपण काय आणि कसं मागायचं. तर मागणारा नेहमी स्पेसिफिकली सांगतो की मला हे हवं आहे, पण त्याच्यासोबत हा पण असतो. तो काय असतो की मला हे हवं आहे, पण ह्याच्या पलीकडे माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करा. कारण मी तर अजाण आहे, मला कुठे काय कळतं, तुम्हाला सगळंच कळतं. त्याच्यामुळे माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करा. माझी पूर्णपणे तुमच्यावरती श्रद्धा आहे, माझी इच्छा अशी अशी आहे, मात्र मला याच्या पलीकडे कळत नाही. तर असं जेव्हा आपण समर्पित करतो तेव्हा जे मिळतं ते सर्वश्रेष्ठ. नाहीतर मी विशेष करून माझ्या मुलाच्या बाबतीत बघितलेलं आहे की त्याला कुठून तरी त्याला लहानपणी बंदुकीचे वगैरे असे खेळ, शस्त्रास्त्रांचं फार वेळ होतं. तर तो असा सांगायचा हे पाहिजे ते पाहिजे, आणि मग दुकानात घेऊन जाताना असं टेन्शन यायचं की अरे बापरे, आता 500 रुपयाची बंदूक असेल किंवा 400 रुपयाचं काहीतरी असेल, असं काहीतरी मागेल. पण तिथे गेल्यावर तो जेव्हा बघायचा आणि मग त्याला काहीतरी खेळणं आवडायचं, ते 50-100 रुपयापर्यंत असं होऊन जायचं. तर मला तेव्हा या गोष्टीची गंमत वाटायची की मी द्यायला जास्तीचं तयार आहे, पण त्यांनी काहीतरी छोटं मागून घेतलं. तर हे आपल्या बाबतीतही असं होत असतं की आपण तो देणारा भरपूर, असं त्याचे तर अनंत हात आहे, तो देऊन देऊन काहीही देऊ शकतो. आपण घेताना आपले 2च हात छोटीशी फाटकी झोळी अशी समोर करतो, मला एवढंच द्या असं नाही, मला हे पाहिजे, याच्या पलीकडे तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही द्या. तर अशा रीतीने त्यांनी, प्रल्हादानी तो वर मागितला की जे सर्वोत्कृष्ट फल असेल, माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही द्या. तर प्रल्हादाचं हे चातुर्य बघून आणि त्याला कुठलेही खरंच अशी कुठल्या गोष्टीची इच्छा नाही, निरीच्छपणा आहे, ते बघून भगवंतांना, परमेश्वराला अतिशय संतोष वाटला. आणि त्यांनी म्हटलं की मी तुला असा वर देतो आहे की ज्याने तुझ्या मनातल्या सगळ्या कल्पना, सगळे संशय, सगळे भय, ह्या सगळ्या कल्पनांची शांती होईल आणि जेणेकरून तुला ब्रह्मस्वरूपापर्यंत जाता येईल असा विचार तुला प्राप्त होईल. हा वर परमेश्वराने दिला. लक्षात घ्या, त्यांनी तुला मुक्ती मिळेल किंवा तू ब्रह्मस्वरूपापर्यंत जाशील असा वर नाही दिला. असा विचार तुला मिळो, तो विचार करायचं काम मात्र तुझं आहे. तो विचार तुझ्यात फक्त त्याचा उदय हो, पण त्याच्या पुढे तुला कार्य करायचं आहे. अशा रीतीने परमेश्वराने त्याला हा आशीर्वाद दिला आणि ते भगवान विष्णू अंतर्धान पावले. त्याच्यानंतर प्रल्हादानी त्यांना पुन्हा पुष्पांजली वाहिली आणि आपलं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आणि स्तोत्र म्हणता म्हणता त्याच्या मनात विचार यायला लागले. त्याच्या मनात काय विचार आले? हा जो विचार आहे की जो आपल्याला ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जातो, आपल्या सगळ्या कल्पना नष्ट करतो आणि आपण जे काही स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जे जे काही प्रश्न करत आलो आहे त्याचे उत्तरं देणारा असा हा छानसा विचार आता आपण करूया. त्यासाठी आपण सगळ्यांनी डोळे बंद करू, शांत स्वस्थ बसूया. संपूर्णपणे शांत स्वस्थ होऊया. हा विचार सुरू करण्यापूर्वी श्री गजाननाचं स्मरण करूया. हा विचार निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करू. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. हा विचार करताना ते सतत आपल्या सोबत असावे.
आपल्याला योग्य मार्गदर्शन करावं आणि हा विचार पूर्णतेला घेऊन जावा. सगळं लक्ष आपल्या श्वासावर घेऊन जाऊया. श्वासासोबत ओम नमो नारायणाय मंत्र जोडूया. संपूर्ण लक्ष श्वासावर. आपल्याला निश्चितपणे माहीत असलेलं आपलं अस्तित्व म्हणजे हे शरीर जन्माला आलं तेव्हाच. सध्या तरी ह्या शरीराबरोबरच माझा जन्म झाला. ह्या शरीराबरोबरच माझ्यावरती वेगवेगळे संस्कार व्हायला लागले. आणि जेव्हा केव्हा थोडी बुद्धी पक्व झाली, तयार झाली, तेव्हा मी विचार करायला शिकलो. कुठला विचार? जगात जे जे विषय आहेत त्यांचा विचार करायला लागलो. मुळात कशाचा विचार करायला हवा होता? केव्हा तरी मार्गदर्शन झालं असेल की कशाचा विचार खरंच करायला पाहिजे.
चला, आज भगवान विष्णूंनीच आशीर्वाद दिला आहे की तुला खरा विचार प्राप्त हो. तर सगळ्यात पहिला जो विचार यायला हवा, जो माझ्या ह्या जन्मामुळे किंवा ज्याला मी अस्तित्व समजतो त्याच्याशी संबंधित असायला हवा. हा जो मीचा उदय झाला आहे, हा नेमका कोण, मी कोण, हा पहिला विचार. याच संदर्भात मी आता विचार करतो. मी कोण आणि हे जे काही दिसतंय ते काय, ज्याचा अनुभव येतो आहे ते काय, ज्याचा बाहेर अनुभव येतो आहे, आतही अनुभव येतो आहे ते काय. हा अनुभव घेणारा मी कोण, कोहम. कोहम हे शरीर म्हणजे मी आहे का? पण हे शरीर तर पूर्वी नव्हतं. आईच्या गर्भातून बाहेर आलो तेव्हा तर हे शरीर काही करायला समर्थ नव्हतं. आणि काही काळाने तर हे नष्ट पावणार आहे. मग या शरीराला चैतन्य देणारा मी शरीर कसा काय असेल? या शरीराला इंद्रियांनी चैतन्य मिळतं असं आहे. मग मी म्हणजे हे इंद्रिय आहे की काय? शब्दाचा विचार केला तर तो विशिष्ट आकाराच्या कानामुळे ऐकू येतो आणि नंतर नष्टही पावतो. मग असा अगदी क्षणापुरती असणारा शब्द मी कसा असेल? कारण शब्द आल्यानंतर आणि गेल्यानंतरही मी पुरतोच आहे. मग ही त्वचा म्हणजे मी,
हा स्पर्शाचा अनुभव होतो आणि जातो. आणि तो फक्त त्वचेलाच समजतो. मी नसेल तर ही त्वचा राहील का? आणि राहिली तर तिला अनुभव येतील का? जीभ जिच्याद्वारे रसाचा अनुभव होतो, तोही चंचल, अस्थिर. मग मी म्हणजे रस पण नाही, रूपाचा अनुभव घेणारे नेत्र, तर नेत्र म्हणजे मी. पण डोळे बंद असले तरी मला जाणीव होते, डोळे नसले तरी फरक पडत नाही, तरी पण मी उरतोच. मग मी म्हणजे नेत्र पण नाही. तसंच नाक आणि गंध. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, बऱ्याचदा मी जेव्हा खोल ध्यानात असतो तेव्हा मनाचाही विचार नसतो, पण तरी मी असतो. त्यावेळेस बुद्धीचंही अस्तित्व नाही. झोपेत मन शांत आहे, बुद्धी शांत आहे, पण मी असतो. गाढ झोपेमध्ये मीपणाची जाणीव पण नसते, पण मी असतो. ना कुठले संस्कार असतात, शांत स्थिर असताना चित्त पण स्थिर. जे स्थिर ते नाहीच, तरी मी असतो. म्हणजेच मी सगळ्या विषयांच्या पलीकडे, विचारांच्याही पलीकडे, अतिशय शांत, इंद्रियांना न समजणारा, शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. मला आकारमान नाही, मर्यादा नाही, माझ्यात कुठले गुण नाहीत, की विकार नाहीत. उलट ह्या
या सगळ्यांना मीच प्रकाश देतो. तो मी एक स्वरूप, सर्वव्यापी, निराकार, निर्विकल्प असा चैतन्य स्वरूप आत्मा आहे. ह्या आत्म्याच्याच चैतन्यामुळे इंद्रियांना चैतन्य येतं. ही जी काही सृष्टी निर्माण होते, जे काही प्राणी असतात, ते याच चिदात्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात. तिथेच ते लय पावतात. असा हा आत्मा जगातल्या सगळ्या पदार्थांचं कारण. असा हा मी, असा हा आत्मा, हा अनुभव रूप आहे. अनेक शरीरांनी, अनेक रूपांनी स्वतःला व्यक्त करत असला तरी तो स्वतः अनुभव रूप आहे. स्वतःलाच वेगवेगळ्या रूपांनी द्रष्टा, दर्शन, दृश्य सगळ्या स्वरूपांमध्ये स्वतःला स्वतःच्याच अनुभवाने व्यक्त करतो. हा मी आता सूर्य झालो आहे, संपूर्ण सृष्टीला प्रकाश देतो आहे. हा मी प्रत्यक्ष विष्णू झालो आहे. हा मी जगाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव झालो आहे. आणि प्रलय काळी सगळं जग नष्ट करणारा शंकरही मीच. सगळ्या वस्तूंचे गुणधर्मही मीच आहे. फुलातला सुगंध मी, दिव्यातला प्रकाश मी, जे काही सुंदर दृश्य दिसतं ते मीच. आणि त्या दृश्याला पाहून होणारा आनंदही मीच. संपूर्ण जगात जे जे काही आहे ते सगळं मीच. पण मी स्वतः सर्व संकल्प शून्य.
श्रीमंताहून श्रीमंत, राजांचाही राजा, भोक्त्यांमध्ये सर्वश्रेष्ठ, कोणालाही न जिंकता अगदी त्रिलोकात सगळ्यांना, देवांपासून दानवांपर्यंत कोणालाही न जिंकता सगळ्यांना जिंकणारा मीच, त्यांच्यावर सत्ता चालवणारा मीच. हे जे काही, जेवढं काही जग असेल, अनादि अनंत असा मी, माझं स्वरूप आता कुठेच मावत नाही. आनंद रूप मी, हा आनंद सुद्धा अनंत असा, मीच आनंद, मीच अनादि अनंत, अतिशय आनंदाची अशी माझी ही अवस्था. कशातच न मावणारी. माझं स्वरूप ब्रह्मलोकाच्याही पलीकडे सगळीकडे विस्तारलं आहे. आतापर्यंत मी या शरीरालाच मी समजले. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींवर माझा अधिकार म्हणून सांगितला, त्या केवढ्या छोट्या भावना, केवढं आश्चर्य की एवढा असून, सगळीकडे सत्ता असून स्वतःचं स्वरूप अतिशय क्षुद्र छोटं असं समजत आलं. मी तर शरीराच्या पलीकडे. मग कुठलं शरीर, कुठलं जीवन, कुठला मृत्यू, आता या जगाविषयी
ह्या संसाराविषयी कुठलाही उत्साह असा नाही राहिला. मी जन्म आणि मृत्यू याच्या पलीकडे गेलो आहे. जे मला प्राप्त करायचं ते सगळं प्राप्त झालं आहे. हे जीवन जे या शरीरामुळे मिळालं आहे, हे सूक्ष्म जीवन ह्या विचारामुळे सार्थ झालं आहे. ह्या जन्माचं सार्थक झालं. हा विचार ज्याने अनंत शाश्वत असा आनंद मिळतो, परम शांती मिळते, हाच विचार सर्वश्रेष्ठ. आता कुठल्याच भोगांची इच्छा नाही. मिळून मिळून काहीही मिळालं, तिन्ही लोकांचं राज्य मिळालं, तरी असं सुख मिळणं शक्य नाही. कारण सगळे सुख हे माझ्यातच, ह्या मी चिदात्म्यातच. ह्या चिदात्म्याचा आश्रय केला, त्याच्यातच स्थिर झालो, सगळे सुख मिळतात, सगळ्या बाजूंनी कल्याण होतं. मी स्वतःतच स्थिर आहे. माझं स्वरूप मला कळून चुकलं आहे. माझा मलाच नमस्कार असो. ह्या जन्मामध्ये जो खरा विचार प्राप्त व्हायचा तो झाला, आणि त्याशिवाय आणखी कुठल्याही विचाराची आवश्यकता वाटत नाही. पुन्हा एकदा
आपल्या गुरूंचं स्मरण करूया. ओम गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून देऊ. या शरीराप्रती सचेत हो. वातावरणाप्रती सचेत हो. जेव्हाही पूर्णता वाटेल हळूवार आपले डोळे उघडूया. जय गुरुदेव. जय श्री. इथून पुढचा विचार पुन्हा उद्या करूया. भक्त प्रल्हादाचं हे प्रकरण फार छान आहे आणि मला आशा आहे तुम्हाला हे सगळे ध्यान आवडत असतील. आज इथे थांबूया.